नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे मेथीची जुडी. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आत्ता आपण ऐकूया माझी नवीन कथा मेथीची जुडी. स्थळ डॉक्टर गायकवाड यांचा दवाखाना. तालुक्याच्या गावी डॉक्टर गायकवाड यांचा दवाखाना नेहमीप्रमाणे पेशंटनी ओसंडून वाहत होता. नारायण कंपाऊंडर आपल्या जागेवर बसून एक एक पेशंट आत सोडत होता आणि डॉक्टरनी लिहून दिलेल्या औषधाच्या पुड्या बांधत होता. त्याच्यासमोर एक मेडिकल होतं. डॉक्टरनी काही बाहेरची औषधं लिहून दिली तर पेशंट आणून नारायणला दाखवत होता. नारायण पेशंटला औषधाचे डोस समजावून सांगत होता. कोणी पैसे दिले तर पेटीत ठेवत होता. अर्थात कसं आहे, या डॉक्टरांची उधारीच जास्त, त्यामुळे बहुतेक जण पैसे न देणारे त्यांची उधारी चोपडीत लिहून ठेवत होता. उधारी लिहिता लिहिता नारायण पेशंटला सुनावत होता, या डॉक्टरना बी संसार हाय, बायका पुढे धाई झालेले हे ध्यानात असू द्या, नाहीतर डॉक्टर पडला देव माणूस, याचा फायदा घेऊ नका. काय पैसे मिळाले की आणून द्या. पेशंट म्हणायचा, देणार की असं काय कुठं जातो आम्ही होय, या डॉक्टरकडे यायला हवं, पैसे कसं ठेवू तुमचं, असं म्हणून यातील बहुतेक जण उधारी देणार नाहीत हे डॉक्टरना आणि नारायणला दोघांनाही माहीत झाले होते. दुपारचे 12 वाजलेले. एवढ्यात एक शेतकरी तरुण पण फाटका माणूस आपल्या गरोदर बायकोला घेऊन दवाखान्यात आला. नारायणचं लक्ष गेलं. त्याच्या अनुभवी नजरेने लक्षात आले, बाईचे दिवस भरलेत, आज किंवा उद्या तिची डिलिव्हरी पक्की. त्या माणसानं नारायणला सांगितलं, बायलेचे दिवस भरलेत, डॉक्टरास ते दाखवायचं होतं. नारायणने तिला पहिल्यांदा आत घेतले. डॉक्टरने सुद्धा इतर पेशंटना मागे ठेवून तिला तपासले. डॉक्टरांच्या लक्षात आले, तिचे दिवस भरलेत. त्यांनी नारायणला हाक मारून तिच्या नवऱ्याला बोलावं असे सांगितले. नारायण बाहेर येऊन तिच्या नवऱ्याला शोधू लागला. तिचा नवरा कुठेच नव्हता. त्याने इतर पेशंटना आत्ता इथे बायकोला ठेवून आलेला माणूस पाहिलं काय असं विचारलं. सर्व पेशंटनी त्याला पाहिलं होतं, पण तो कुठं गेला कुणालाच माहीत नव्हतं. नारायणच्या मनात आलं, तिचा नवरा कुठेतरी आजूबाजूला गेला असेल, पान तंबाखू खायला, नाहीतर कुठेतरी लघवी करायला. त्या बाईला आज क्वाटवर झोपायला सांगितले आणि नारायण तिच्या नवऱ्याची वाट पाहत होता. एकीकडे त्याचे काम सुरूच होते. ती बाई आज झोपली आहे हे पण झटकन तो विसरून गेला. अचानक त्याला कणण्याचा आवाज आला. तसे नारायणच्या लक्षात आले, अरे आतमध्ये ती गरोदर बाई झोपली आहे, पण तिचा नवरा हिला टाकून गेला कुठं. नारायण आज डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टर साहेब, ती बाई आत ओरडती आहे असं त्याने सांगितलं. डॉक्टर लगबगीने बाहेर आले. त्यांनी अंदाज केला, काही मिनिटात ही बाळंत होईल. या दवाखान्यात प्रसूतीच्या फारशा सोयी नव्हत्या, त्यामुळे ते बाळंतणींना शहरात पाठवीत. पण आता तिच्या नवऱ्याने या बाईला इथेच आणून सोडलं होतं आणि आपण तो नाहीसा झाला होता. डॉक्टरांना काय करावे सुचेना. त्यांनी नारायणला गावातील सोयीणीला आणायला पाठवले. नारायण सायकल घेऊन गेला आणि 10 मिनिटात सोयीणीला बोलावून घेऊन आला. सोयीण आली. तिने त्या बाईच्या ओटीपोटाचा अंदाज घेतला आणि मूल आडवं असल्याचं डॉक्टरांना सांगितलं. डॉक्टरांना पण बघा अंदाज आलाच होता, पण हल्ली बरेच वर्षी डिलिव्हरी करायची त्यांना पण सवय नव्हती. शेवटी डॉक्टरनी आणि त्या सोयीणीच्या मदतीने त्या बाईची डिलिव्हरी केली. मुलगा झाला. पण ही आनंदाची बातमी सांगणार कुणाला. मुलाचा बाप बायकोला या दवाखान्यात सोडून नाहीसा झाला होता. आता पुढं काय, पुढची व्यवस्था कशी करायची. नारायणने बाजूच्या छोट्या हॉटेलातून तिला चहा आणून दिला. ती जरा शोधित आली. तसा नारायण तिला विचारू लागला, बाई ग, तुझा नवरा कुठं गेला. ती बाई कुठे रडत रडत कुठल्या तरी अगम्य भाषेत बोलत होती, ते कुणालाच कळेना. बाई, तुझं गाव कोणतं. पुन्हा ती काय सांगत होती हे तिला बोललेलं कळत नव्हतं आणि कोणालाच कळत नव्हतं. मग नारायणने आणि त्या सोयीणीने खाणाखुणा करून तिला तिच्या नवऱ्याबद्दल विचारले तर ती मोठ्याने रडू लागली. नारायणने आज डॉक्टरांना जाऊन सर्व प्रसिद्ध सांगितले.
डॉक्टर आत गेले. त्यांनी पण त्या बाईला विचारून पाहिले. तिची भाषा तेलुगू नाही तर मल्याळम असावी असा त्यांचा अंदाज झाला. या गावामध्ये ती भाषा समजणारा कोणीच नव्हता. म्हणेपर्यंत रात्र व्हायला आली. तिचा नवरा फिरकलाच नाही. आता डॉक्टरना आणि नारायणला टेन्शन आले. या ओल्या बाळंजणीची देखभाल कशी व्हायची. डॉक्टरनी त्या सोयनीला रात्री थांबायला सांगितले. त्या काळी या छोट्या गावात खानावळी पण नव्हत्या. डॉक्टरने आपल्या घराकडून बायकोला सांगून या दोघींचे डबे मागवले. डॉक्टरना आणि त्याच्या पतीला दोघांना पण मधुमेह, त्यामुळे ती दोघं पहाटे चालायला बाहेर पडत. बायकोची बडबड नको म्हणून डॉक्टर स्वतः लवकर उठून 4 कप चहा करून थर्मासमध्ये भरून तो त्यांनी दवाखान्यात पोहोचवत होते. दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, चौथा दिवस गेला. त्या बाईच्या नवऱ्याचा पत्ताच नव्हता. सकाळ संध्याकाळ डॉक्टरांच्या घरून जेवणाचे डबे जात होते. डॉक्टर सकाळी फिरायला जाताना चहा भरून थर्मास देत होते. तिला आणि तिच्या बाळाला डॉक्टरच औषध पाणी पण देत होते. या पेशंटवर डॉक्टरांचे खर्च काय होत होते ते नारायण चोपडीत लिहून ठेवत होता. तिचा नवरा आला की त्याच्याकडून पैसे तो घेणार होता. 8व्या दिवशी डॉक्टर पेशंट तपासण्यात मग्न होते. बाहेर नारायण औषधे कुटून बाटलीत भरून देत होता. एवढ्यात त्या बाईचा नवरा हजर झाला. तो नारायण समोर गेला आणि म्हणाला, माझ्या बायकोला आणि पोराला न्यायला आलो या. नारायणने चमकून त्याच्याकडे पाहिले आणि तो ओळखला. अरे बाबा, होतास कुठं? हा, पोटोशी बायकोला सोडून गेलास तो गेलास. अरे तिची काही चिंता काळजी कशा पाहिजे? एवढे डागदर असताना. अरे गायकवाड डॉक्टर म्हणजे दिवस की आम्हासारखे असते. हा, आणि मी काय करणार इथं होतो? अरे मी पाटलाच्या मळ्यात कामाला भाजी पिकवतो. आता मी नेतो माझ्या बायलोला. अरे पण तुला पोट झालंय हे तरी बघशील का नाही? हे बघा, काय बी होऊ दे, मी दोघांनी नेतोय. गाडी आणली आम्ही मालकाची. नारायणने बाहेर रस्त्यावर पाहिले. खिल्लारी बैलाची गाडी उभी होती. अरे बरं, पण तुझ्यापरी लई त्रास झाला आमच्या डॉक्टर साहेबांना. रोजच जेवण खाणं त्यांच्याच घरचं की, आणि औषध पाणी पण. देव माणूस आहेत ना व डॉक्टर साहेब. देव माणूस म्हणतो आम्ही त्यासनी, म्हणून तर गेलो ना गुमान. काय बोलू बाबा तुझ्याशी? बर, रोजचा खर्च लिहून ठेवलाय मी चोपडीत, तो दे आणि तुझ्या बायलीला पोरासनी घेऊन जा. पैक कुणाकडे आहेत भाऊ? माझ्याकडे एक पैसा बी नाही. त्याने आपल्या विजारीचे आणि शर्टाचे खिसे उलटे पालटे करून दाखवले. अरे पैका नाही? अरे पण डॉक्टरकडे यायचं म्हणजे पैका नको? आता नाही पैसा, त्याला मी काय करू? हा, पाटील 2 टाइमला जेवण जेवढं देतोय, पैसे कुठे देतोय? नारायणने डोक्याला हात लावला आणि त्याचा हात पकडून आज डॉक्टरांकडे घेऊन गेला. नारायण डॉक्टरना म्हणाला, डॉक्टर साहेब, हा बघा त्या आतल्या बाईचा नवरा. त्या दिवशी तिला सोडून गेला, तो आज दोघांनी न्यायला आलाय आणि खर्चाचे पैक काही नाही म्हणतोय. डॉक्टर गायकवाडने त्याच्याकडे हसून म्हटले, ते होताच कुठे बाबा? असं गरोदर बायकोला सोडून कोण जातं काय? तुमचा विश्वास होता ना डॉक्टर साहेब, म्हणून तर गेलो की. हा, इथं सोडून गेलो म्हणजे देवा घरी सोडून गेल्यासारखं आहे ना व. हा, कशाला काळजी करू मी? मध्येच नारायण म्हणाला, मी याचा हिशोब चोपडीत लिहून ठेवलाय डॉक्टर साहेब. 620 रुपये बिल झाले, ते घ्या. डॉक्टरांनी त्या माणसाकडे पाहिलं. माझ्याकडे काय बी नाही द्यायला डॉक्टर साहेब, काय बी नाही हो माझ्याकडं. एक पैसा बी नाही माझ्याकडं. एवढं त्या माणसाला काहीतरी आठवलं. त्याने काखेतील एक पिशवी काढली आणि आतून एक मेथीची जुडी बाहेर काढली. डॉक्टर साहेब, माझ्याजवळ ही एक मेथीची जुडीच आहे बघा, आणि दुसरं काय नाही. ती मेथीची जुडीत मी ठेवतो इथं. त्याने ती मेथीची जुडी डॉक्टरांच्या टेबलावर ठेवली. माझ्यापाशी एवढीच आहे. ती जे काय होतं ते सगळं तू मास्ती दिलंय. आता माझ्या बायको पोराला सोडा डॉक्टर साहेब. डॉक्टर, माझ्या बायको पोराला सोडा. डॉक्टरनी मान हलवली. नारायण त्याला आत त्याच्या बायकोपाशी घेऊन गेला. थोड्या वेळाने तो, त्याची बायको आणि त्याचं नवीन जन्मलेलं बाळ त्याच्या बैलगाडीत बसून निघून गेले. नारायणने त्याचे नाव पण विचारलं नव्हतं, म्हणून त्याने उधारीच्या वहीत हा माणूस लक्षात राहावा म्हणून लिहून ठेवले, मेथीची जुडी येणे 620 मात्र. मेथीची जुडी येणे 620 मात्र. 30 वर्षानंतर, 30 वर्षात या गावात बराच फरक पडला.
नवीन नवीन डॉक्टर गावात आले, दुकाने वाढली, मोठ्या शाळा उघडल्या, नवीन स्टँड झाला, रिक्षा आल्या, टॅक्सी आल्या, हॉटेल लॉजिंग वाढली, अनेक औषध दुकाने झाली. डॉक्टर गायकवाड यांनी आध्यात्मिक ओढ वाढवली. हळूहळू त्यांनी प्रॅक्टिस बंद करत आणली. पण त्यांचे जुने पेशंट त्यांच्या घरी जात होतेच. डॉक्टरना एकच मुलगी, ती मराठीची प्रोफेसर झाली आणि लग्न करून मुंबईत स्थायिक झाली. नारायण आता म्हातारा झाला होता, पण अजून रोज डॉक्टरांकडे येत होता, दुपारी घरी जात होता. डॉक्टरनीच त्याच्या दोन्ही मुलांना ओळखीतून नोकरीला लावले होते. डॉक्टर गायकवाड यांना मधुमेह होता, पण त्यापेक्षा जास्त त्यांच्या पत्नीला होता आणि हा रोग त्यांच्या मुलीच्या पण शरीरात घुसला होता. डॉक्टरांच्या पत्नीला आठवड्यातून 3 वेळा डायलिसिस करावे लागत होते. त्याने ती कंटाळली होती. दर महिन्याला युरोलॉजिस्टकडे खेपा सुरू होत्या. डॉक्टर पत्नींचे पाय सुजू लागले, थकवा जाणवू लागला, डायलिसिस करून करून थकायला झाले. एकदा नेफ्रोलॉजिस्ट साळुंके यांची डॉक्टरनी आपल्या पत्नीसह भेट घेतली. डॉक्टर साळुंके यांनी किडनीचे सर्व रिपोर्ट काढले. त्यांचे म्हणणे पडले, क्रोनिक किडनी फेल्युअर आहे. अशा परिस्थितीत किडनी ट्रान्सप्लांट हा उत्तम उपाय आहे. डायलिसिस किती दिवस करणार? आता जास्त दिवस डायलिसिस करणं पण शक्य नाही. तुम्ही काहीतरी किडनीची सोय करा. डॉक्टर गायकवाड काळजीत पडले. किडनी ट्रान्सप्लांट मध्ये कोणीतरी किडनी देणारा तर हवा. डॉक्टर साळुंके म्हणाले होते, शक्यतो तुमच्या जवळच्या नात्यातील डोनर पहा, कारण किडनी कुणाची घ्यावी याबद्दल काही सरकारचे नियम आहेत. डॉक्टर गायकवाड हे स्वतः डायबिटिक, त्यांची मुलगी पण डायबिटिक, म्हणजे जवळची ही 2 माणसे उपयोगाची नव्हती. डॉक्टर साळुंके यांचे म्हणणे पडले, जर कोणी मृत व्यक्तीची किडनी मिळत असेल आणि त्याच्या कुटुंबाची संमती असेल तर सुद्धा किडनी ट्रान्सप्लांट होऊ शकतं. आणि आपण गेल्या 15 वर्षात अशी अनेक ऑपरेशन यशस्वी केली आहेत. जर किडनी व्यवस्था होत असेल तर माझ्या हॉस्पिटलमध्ये ते होऊ शकतं. तशी एक्सपर्ट टीम आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे. डॉक्टर गायकवाड काळजीत पडले. आपण जवळची मंडळी किडनी देऊ शकत नाही, मग दुसऱ्या एखाद्या मृत व्यक्तीची किडनी कशी मिळेल? नारायण डॉक्टरना म्हणाला, साहेब तुम्ही एवढं पुण्य केलंय, एवढ्या लोकांना फुकट तपासलंय, आपण एक करू, पेपरमध्ये जाहिरात देऊ, कोणी ना कोणी तुमचं नाव ऐकेल आणि धावून येईल बघा तुमच्यासाठी. डॉक्टर जाहिरात द्यायला तयार नसताना सुद्धा नारायणने आपल्या मुलाला सांगून जाहिरात दिलीच. तसेच आजूबाजूच्या हॉस्पिटलमध्ये कोणी पेशंट किडनी देऊ शकत असेल तर डॉक्टर साळुंके यांच्या हॉस्पिटलमध्ये कळवायला सांगितले. या शहराच्या लगतच्या शहरात एक अंदाजे 30-32 वर्षाच्या युवकाने आपल्या वडिलांना डॉक्टर भागवत यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. त्या तरुणाच्या वडिलांना ब्रेन स्ट्रोक आला होता. गेले 20 दिवस त्याचे वडील ICU मध्ये होते. पेशंटकडून कसलाही प्रतिसाद नव्हता. डॉक्टर भागवत उपचार करत होते, पण तो तरुण पण निराश झाला होता. हळूहळू परिस्थिती त्याच्या लक्षात येत होती. त्याच्या मनाची तयारी झाली. काहीतरी वडिलांबाबत निर्णय घ्यायलाच हवा होता. आज सकाळीच त्या तरुणाने पेपरमध्ये जाहिरात पाहिली. डॉक्टर गायकवाड यांनी केलेले किडनीसाठी आवाहन. त्याचे डोळे चमकले. त्याने डॉक्टर भागवत यांची भेट घेतली. तो तरुण म्हणाला, डॉक्टर भागवत सर, माझ्या वडिलांची तब्येत पुरी होईल असं वाटत नाही. किती दिवस असं ठेवायचं मशीन लावून? डॉक्टर भागवत, खरंय, ब्रेन स्ट्रोकने मेंदूला मोठा आघात केलाय. असे पेशंट रिकव्हर होणे कठीण असते, पण डॉक्टरनी आम्ही काहीच उपाय केले नाहीत असे पेशंटच्या नातेवाईकांना वाटते, म्हणून त्यांना सपोर्ट देऊन त्याचे आयुष्य वाढवतो आम्ही. एवढेच. सपोर्ट काढताच काही तासात त्यांचा मृत्यू होतो. तरुण म्हणाला, पण डॉक्टर, माझ्या बाबाची किडनी कुणाला चढवू शकतो का आपण? डॉक्टर भागवत, येस सर, निश्चित. पण त्यासाठी कसं आहे, किडनी काढल्यानंतर चांगलं डॉक्टर हवे, चांगलं हॉस्पिटल, सगळ्या सोयी हव्यात, तरच ते शक्य आहे. त्या तरुणाने पेपर काढला आणि डॉक्टरांना दाखवला. डॉक्टर भागवत म्हणाले, अरे हे डॉक्टर गायकवाड सिनियर डॉक्टर आहेत आपल्या भागातले, देव माणूस आहे, देव माणूस. त्यांच्या पत्नीला किडनी हवी आहे काय? मला पण डॉक्टर साळुंके यांनी फोन केला होता. तुमची जर इच्छा असेल तर तुमच्या वडिलांची किडनी डॉक्टर गायकवाड यांच्या पत्नीला तुम्ही देऊ शकता. देणार असाल काय? तुमच्या वडिलांची किडनी द्यायला तुम्ही तयार आहात काय?
तसं असेल तर मी डॉक्टर साळुंकेंना फोन करतो, कारण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ते ऑपरेशन व्हायचंय. तो तरुण म्हणाला, होय डॉक्टर, होय, करा तुम्ही फोन करा. डॉक्टर भागवत यांनी डॉक्टर साळुंके यांना फोन करून एक तरुण, त्याचे वडील आमच्या हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये ब्रेनस्ट्रोक झालेले आहेत, ते त्याची किडनी देऊ इच्छितात असा फोनवरून निरोप दिला. डॉक्टर साळुंके खुश झाले. त्यांनी डॉक्टर गायकवाड यांना फोन करून तुमच्या पत्नीला आमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची सूचना केली. डॉक्टर गायकवाड आश्चर्यचकित झाले. कोण हा अनोळखी तरुण जो आपली जाहिरात पाहून वडिलांची किडनी द्यायला तयार होता? दुसऱ्या दिवशी डॉक्टर गायकवाड त्यांची कन्या, जावई नारायणसह पत्नीला ते घेऊन आले आणि पत्नीला त्याने ऍडमिट केले. डॉक्टर साळुंके यांच्या हॉस्पिटलमध्ये मिसेस गायकवाड यांचे सर्व रिपोर्ट काढले. किडनी ट्रान्सप्लांटच्या दृष्टीने सर्व रिपोर्ट होते. मग डॉक्टर भागवत हॉस्पिटलमधून त्या तरुणाच्या वडिलांना ICU मधून बाहेर काढून ॲम्ब्युलन्समध्ये घेतले आणि डॉक्टर साळुंके यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी ऍडमिट केले. बाहेर काढताच काही मिनिटात त्या तरुणाचे वडील मृत झाले. त्या तरुणाचे वडील मृत झाले हे लक्षात आल्यावर एकाच वेळी 2 ठिकाणी ऑपरेशन सुरू झाले. त्या मृत व्यक्तीच्या शरीरातील किडनी यशस्वीरित्या मिसेस गायकवाड यांच्या शरीरात बसवली गेली. 6 तास चाललेले हे ऑपरेशन यशस्वी झाले. डॉक्टर गायकवाड आणि नारायण तसेच डॉक्टरांची मुलगी तसेच जावई या सर्वांना आश्चर्य वाटत होते. आपल्या वडिलांची किडनी देण्यास उत्सुक असणारा हा तरुण कोण तरी? 4 दिवसानंतर डॉक्टर गायकवाड यांनी डॉक्टर भागवत यांना फोन केला आणि त्या तरुणाचे नाव विचारले. डॉक्टर भागवत यांनी सांगितले त्या तरुणाचे नाव अशोक वेल्लर आहे आणि तो बिल्डर असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यांनी त्याचा फोन नंबर दिला. डॉक्टर गायकवाड यांनी अशोक वेल्लर याला फोन करून त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. अशोकने आपणच तुम्हाला भेटायला येतो असा निरोप दिला. दुसऱ्या दिवशी अशोक वेल्लर आपल्या आईसह डॉक्टरांच्या घरी आले. नारायण तसेच डॉक्टरांची मुलगी त्याची वाटच पाहत होती. अशोकची इनोव्हा गाडी डॉक्टरांच्या गेटमधून आत आली. अशोकने आणि त्याच्या आईने डॉक्टरांच्या पायाला हात लावून नमस्कार केला. डॉक्टर अवघडले. डॉक्टर गायकवाड, अरे काय करतोस हे? मी तुम्हाला नमस्कार करायला हवा. केवढे उपकार केलेस तू माझ्यावर. तू तुझ्या वडिलांची किडनी माझ्या पत्नीला दिलीस म्हणून माझ्या पत्नीला जीवदान मिळालं. नाहीतर आता तिचं काही खरं नव्हतं तिचं. डॉक्टरना हुंदका आला. अशोक म्हणाला, डॉक्टर साहेब, तुमचं माझ्यावर लई उपकार आहेत. माझी बाबा तुमची लई आठवण काढायचा. मला म्हणायचा, डॉक्टर गायकवाड यांचे उपकार आहेत माझ्यावर, ते कवा तरी फेडायला हवे. नुसते पैसे देऊन ते फिटायचे नाही, ते पैसे घ्यायचे नाही. डॉक्टर गायकवाड म्हणाले, कसले उपकार? तुझा बाबा कधी मला भेटला होता? मला काही आठवत नाही. अशोक म्हणाला, होय, 30 वर्षापूर्वी एक फाटका माणूस आपल्या दिवस भरलेल्या बायकोला तुमच्याकडे सोडून गेला. तुमच्या विश्वासावर तो 8 दिवसांनी तिला आणि पोराला न्यायला आला. आठवतंय काय? नाही आठवत? बाबा या नारायण काकाची आठवण काढायची. त्यांनीच औषधं त्या बायलीच्या तोंडात घातलेली. डॉक्टर, खरंच मला एवढे पेशंट येत असतात, इतकी वर्ष झाली, खरंच मला काही आठवत नाही. कोणी पैसे दिले कोणी नाही मी खरंच कधी फिकीर केली नाही. अरे शेवटी कसं आहे, आम्हाला 3 जण आम्ही असतो. आम्हाला 3 जणांना किती काय लागतंय. आम्ही कधी पैशाची फिकर केली नाही बाबा. पण तू कोण त्या माणसाचा? अशोक म्हणा, डॉक्टर, तुमच्यामुळे माझी माय बाळण झाली फुकट. तुम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये तो जन्म घेतला तो बाळ म्हणजे मी. अशोक. नारायण म्हणे, अरे तेव्हाच तुझ्या माईला बघितलं तेव्हा मला वाटायला लागलं या बाईला मी केव्हा तरी पाहिलंय म्हणून. अशोक म्हणाला, माझ्या बाने मला सांगितलं होतं डॉक्टरला द्यायला माझ्याकडे तेव्हा काय बी नव्हतं. मी दिली फक्त एक मेथीची जुडी, तेवढीच माझ्या पिशवीत होती. मेथीची जुडी म्हणताच नारायणला काहीतरी आठवले. तो आत गेला आणि उधारीच्या चोपड्या चालू लागला. डॉक्टर गायकवाड, खरंच माझ्या काही लक्षात नाही रे बाबा, पण तुझे माझ्यावर खूप उपकार झाले बाबा.
नाहीतर कोण अशी किडनी देतो? अशोक म्हणाला, माझ्या बाने सांगितलं होतं, अशा देव माणसाचे उपकार फेडायचे. एक मेथीची जुडी देऊन मी तुझ्या मायला आणि तुला बाहेर नेलं. माझ्या बाने मग गौंडी काम केलं, मग लहान मोठी कामं घेऊ लागला, मग शहरात आला, बिल्डिंगची कामं घेतली, पैसे मिळवलं, घरदार सगळं आणलं, गाडी आली, माझे लगीन केलं. आता मी ह्या धंद्यात आहे बाबाच्या. त्याच्या तोंडात माझ्या बाच्या कायम तुमचं नाव असायचं. तुमचं उपकार फेडायची संधी मिळाली. डाक्टर साहेब, शेवटी मी नाही तुमचे उपकार फेडले, माझ्या बाबानेच तुमचे उपकार फेडले. त्याचीच किडनी तुमच्या घरवालीच्या कामाला आली. तेव्हा डाक्टर, मी कसलेही तुमच्यावर उपकार केले नाहीत, माझ्या बाने तुमचे उपकार फेडले. डॉक्टर आणि त्यांची कन्या सद्गदित झाली, डोळे पुसत राहिले. एवढ्यात नारायण आतून जुनी उधारीची चोपडी घेऊन आला. तो चोपडी चालता चालता 1976 सालच्या चोपडीत त्याला एक नोंद सापडली. मेथीची जुडी येणे 620 रुपये फक्त. नारायणने ती नोंद डॉक्टरना दाखवली. डॉक्टर नारायणला म्हणाले, नारायण, डॉक्टर हा अशा पेशा आहे की ज्याला समाजासाठी काहीतरी करण्याची मोठी संधी असते. जो हे पैसे हे सर्वस्व न मानता पेशंट हा आपला देव आहे असं समजतो, त्याची लोक आठवण काढतात. नाहीतर उलट पण होऊ शकतं, त्याला शिव्या पण देतात. प्रत्येकाने आपल्याला किती पैसे लागतात याचा विचार करावा. अशोक बाबा, तुझा बाबा अडाणी होता, त्याच्याकडे पैसे नव्हते, पण त्याचे मन होते, मोठं मन होतं, आठवण होती, उपकाराची जाणीव होती. एवढ्या वर्षाच्या उधारीच्या वया नारायणाने जपून ठेवल्या. हा आमचा नारायण. नारायण, तू सगळ्या उधारीच्या वया जपून ठेवल्यास एवढ्या वर्षाच्या. पण असं समज की या अशोकने ही उधारी सगळी जमा केली. जाता आता या सगळ्या वया जाळून टाक. जाता जाता अशोक नारायण काकाला म्हणाला, काका, आता माझ्या वडिलांची उधारी किती? नारायण अशोक म्हणाला, ती मेथीची जुडी उधारी अरे मला कवाच मिळाली. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा. आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.